चिंचवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ उज्ज्वला गांगुर्डे यांची एकमताने निवड। चिंचवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी दिनांक 30 जुलै रोजी निवड प्रक्रिया शांततेत पार पडली। मावळते उपसरपंच श्री नानाजी रतन मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन उपसरपंच निवडीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली। सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वासंती पाटील व विद्यमान सरपंच सौ वैशालीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। कोणताही इतर नामनिर्देशन अर्ज प्राप्त न झाल्याने सौ उज्ज्वला राजेंद्र गांगुर्डे यांची एकमताने उपसरपंचपदी निवड करण्यात आली। या निवडीत भाऊसाहेब महादू पवार यांनी सूचक तर नितीन वामन वाघ यांनी अनुमोदक म्हणून भूमिका बजावली। यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते। त्यामध्ये रिंकूदादा पवार, प्रकाश मुरलीधर पवार, माजी सरपंच रवींद्र शंकर पवार, हेमंत पवार, आबा वाघ, दयाराम मोरे, भाऊसाहेब गमन पवार, संदीप गांगुर्डे, शरद गांगुर्डे, अमोल गांगुर्डे, सुभाष मोरे, कैलास पवार, सौ उषा गांगुर्डे, सौ अनिता गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य संजय बारकू पवार आदी मान्यवरांचा समावेश होता। ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुनील पगारे, संतोष पगारे, सागर पवार यांच्यासह ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते। सौ उज्ज्वला गांगुर्डे यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना वृक्ष भेट देण्यात आला। या निवडीमुळे ग्रामस्थात आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कार्यकाळात गावाच्या सर्वांगीण विकासास गती मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। S9 टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार, चिंचवे। नमस्कार, S9 न्यूज मध्ये मी प्रथम स्वागत करतो। नमस्कार। आज या चिंचवे ग्रामपंचायतीमध्ये पदाची निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे। नक्की कशा पद्धतीने या ठिकाणी निवड प्रक्रिया पार पडली, काय अधिक सांगा? मागील महिन्यामध्ये नानाजी रतन मोरे हे उपसरपंच पदावर गेल्या 2.5 वर्षापासून कार्यरत होते। त्यानंतर मागील महिन्याच्या मासिक सभेवर त्यांनी सरपंच यांना त्यांचा राजीनामा दिला। त्यानंतर राजीनामा पडताळणीची आमची सभा घेण्यात आली आणि सभा घेतल्यानंतर सदरील राजीनामा त्या सभेवर मंजूर करून आणि आज उपसरपंच पदासाठी आजची सभा ही आयोजित केली होती। आणि ह्या सभेमध्ये उज्ज्वला राजाराम गांगुर्डे यांचं एकच नामनिर्देशन पत्र आल्याने त्या नामनिर्देशन पत्रावर भाऊसाहेब पवार आणि नितीन वामन वाघ हे सूचक होते। आणि त्यानंतर एकच नामनिर्देशन पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्यानंतर दुसरे कोणतेही नामनिर्देशन पत्र नसून एकच नामनिर्देशन पत्र असल्या कारणाने आजच्या ह्या ठिकाणी उपसरपंच म्हणून उज्ज्वला गांगुर्डे यांची नियुक्ती ह्या ठिकाणी झालेली आहे। आणि सदरचं हे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची सभा पार पाडण्यात आलेली आहे। माझं नाव योगेश धनराज पवार। योगेश भाऊ, S9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतो। धन्यवाद। आज जर बघायला गेलं तर या चिंचवे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आणि प्रत्येकाला एक हे असतं की माझंही या ठिकाणी पुढं नाव यावं, मीही उपसरपंच पदी या ठिकाणी माझंही काही कर्तव्य बजवावं, या पद्धतीने अनेक सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर या दृश्याच्या माध्यमातून जर बघाल तर सर्व सदस्यांची या ठिकाणी उपस्थिती लागलेली, परंतु आज या ठिकाणी नक्की कोणाची निवड या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडली याबाबत काय अधिक सांगा? आमच्या ग्रामपंचायतीमध्ये माझ्या मिसेस सौभाग्यवती सौ वैशाली पवार हे सरपंच आहेत। आणि आज खूप आनंदाचा असा दिवस आहे। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी पण महिला आहेत, सरपंच पण महिला आहेत आणि आज उपसरपंच म्हणून पण एक महिला उज्ज्वलाताई राजाराम गांगुर्डे यांची आज सर्वानुमते एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे। आवर्तनानुसार मागील 2 वर्षापूर्वी मोरे सर, नानाजी मोरे सर यांनी खूप छान पद्धतीने आपलं पद सांभाळलं आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वानुमते उज्ज्वलाताई यांची निवड करण्यात आलेली आहे। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमचं गावाच्या विकासासाठी सर्वांनी बिनविरोध त्यांना उपसरपंचपदी निवडून दिलेले आहे। मी त्यांना पुढील वाटचालीस सर्व महिलांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। तुमचं नाव सांगा? उज्ज्वला राजाराम गांगुर्डे। ताई, तुम्ही आज या ठिकाणी उपसरपंच पदाच्या एका खुर्चीवरती विराजमान झालेला आहात, परंतु आज आपण जे पद सांभाळत आहेत नक्की आपले काही स्वप्न आहेत का गावाच्या विकासासंदर्भात? जी खुर्ची ज्याच्यासाठी दिली गेली, एक विकास त्याच्यातून साधायचा असतो,
नक्की काय सांगाल, गावाच्या विकासासंदर्भात काही स्वप्न आहे का तुमचं? मग गावाच्या विकासासाठी हे खुर्चीवर बसली ते काय कळ नाही, गावाचं नाव झालं पाहिजे, काहीतरी हाय झालं पाहिजे बुवा, गाव सुधारलं पाहिजे बुवा, असं काय नक्की मने असं काही स्वप्न बाळगले का माझ्या गावात मी अशा पद्धतीने काहीतरी माझ्या उपस्थितीमध्ये किंवा माझी उपसरपंच पदी वर्णी लागल्यावर मी ते काम करेल? करेल ना मग तसं काहीतरी. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.